आपला आवाज कोकण 24 तास। रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड शहरामध्ये अचानक आलेल्या पुरामुळे रस्ता पार करणारे पती पत्नी त्यामध्ये सापडले। हे दोघे वाहून जातात की काय अशीच वेळ आली होती, परंतु दैव बलवत्तर म्हणून उपस्थित ग्रामस्थांच्या सहकार्याने ते वाचले न पेक्षा मोठा अनर्थ घडला असता असं बोललं जात आहे। जाती की भाई के उधर मेरा ध्यान है, चिल्ला मैं नहीं इधर ये बाजू मी बोलला। अहो बोलला मगू, नाही तर आता तुम्ही काशीला गेलं असतं औषध। काय असं करता तुम्ही? जरा बघा ना, आरामात या, इकडून या, इकडून या। कसं पाणी आहे तिकडे? पाणी एवढं आहे, पाणी होतं नाही कसं पाणी एवढं पाणी आहे आणि गेलं आम्हाला पाणी नव्हतं। चांगलं चांगलं आहे तुमचं, दैव चांगलं आहे। बसा बसा, तिथं तिथं जावा। ओ मॅडम जाऊ जाऊ जा, घाबरू नको, तिथं बसा। गेला होता ना पुण्य, ते तुमच्या कामी आलाय। हा, पुण्य कामी आलं खरं। किती पाणी तो लय वाचलो। मागील आठवडाभर विश्रांती घेतलेल्या पावसाने 2 दिवसांपासून पुन्हा दमदारपणे हजेरी लावली असल्याने चिपळूण खेड संगमेश्वर येथे पुन्हा पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली। त्यामुळे अनेक ठिकाणी नद्यांना काही प्रमाणात पूर आला असल्याचे दिसून येत आहे। दोन दिवसांच्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे। त्यामुळे या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। आता हा रस्ता आहे की नदी आहे, ज्याने त्याने ठरवायचं आणि केंद्र आणि राज्य शासनाला प्रश्न विचारला आहे। शूटिंग सोडणे 3। नमस्कार, इथं बघू शकता हायवेची काय कंडिशन आहे। हे बघा, ही आशेच्या गाडीच बंद पडले इथे, म्हणजे सायलेन्सर मध्ये पाणी गेलाय। एवढी मोठी रिस्क घेऊ नका पुराच्या पाण्यातून टाकायची, म्हणजे तुम्ही कोण बोलणार नाही का हा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आहे। आशेच्या नदीचं रूप धारण केलाय हायवेनी। हे बघा, गाडी दादाची बंद पडले। अरे देवा, हे बघा, म्हणजे आता प्रत्येक येणाऱ्या वाहनाची हीच अवस्था आहे। बघा, जाम बेकार चालू आहे हायवे, म्हणजे आशेच्या नदीचं रूप धारण केलंय जणू काय मुसळधार वासाने अवस्था। आणि जो रेग्युलर वापरला जातो रोड, ते बघा त्याचं तर म्हणजे आशेचे बघा। तुम्हाला आता मी गाडी दाखवत आम्हाला इकडून। आता तुम्ही बघा, फक्त ही गाडी बघा। आता बघा, ही गाडी अर्धी डुबले म्हणजे। हे बघा, म्हणजे खरंच आशेच्या बेकार हालत चालली इथं हायवेची। बघा, आशेच्या समुद्राची जशी लाट येतं तसं पाणी येतं इकडे। जाम बेकार अवस्था इथं हायवेची। हे बघा, आल्टो बिल्टो तर बघा, इतका स्विफ्ट तिथं आशेच्या। हे बघा, इथं लाटा येतात आशेच्या पाण्याच्या। जाम बेकार कंडिशन आहे। हे बघा, ते तुम्ही बोलूच शकत नाही, हा आपला हायवे आहे। खरंच जाम बेकार हालत झाली हायवेची। आणि हायवे कोण बोलणार नाही, सध्या नदीचं रूप धारण केलाय। नदीमधून रस्ता निघालाय, नदीमधून। हे बघा, म्हणजे तुम्ही प्रत्येक येणारी गाडीची हीच अवस्था आहे ऍक्च्युली मध्ये। आता इथून समोरून रोड जायला पण 4 व्हीलर जाऊ शकत नाही, फक्त बाईकच जायला तुम्हाला ऑप्शन आहे, कारण का इथून समोरून। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।